पिंपरी चिंचवड शहरातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. नक्की भाजपने किती जागा द्याव्यात, कशा पद्धतीने पुढची राजकीय रणनीती असावी, त्याबाबतीत कसल्याही प्रकारचा समन्वय साधला नाही. आज आपण रिपब्लिकन पार्टीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलत आहोत. अजित भाई, काय सांगाल? आज नाराजीची भूमिका आहे, कशा पद्धतीची वाटचाल असणार आहे, कशी नाराजगी आहे? पहिली गोष्ट, आमचं जे केंद्रीय मंत्री मिनिस्टर रामदासजी आठवले साहेब आणि आमची युती अनेक वर्षापासून प्रामाणिकपणे आम्ही सगळे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये काम करतो आणि आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये आमदारकी पाहिली असेल, खासदारकी पाहिली असेल, प्रामाणिकपणे आम्ही सीटं काढले. आज आम्ही 15 दिवस झाले आमचे पिंपरी चिंचवड शहराचे शहराचे अध्यक्ष जे आहे शत्रुघ्न काटे साहेब, तसेच आमचे जगताप साहेब जे आमदार साहेब आपले, त्यानंतर अमित गोरके साहेब, त्यानंतर उमाताई त्यांच्यासंगत चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं, समजून घेतलं. आम्ही 15 जागा मागितले होते. पिंपरीला 5 पाहिजे, भोसरीला 5 पाहिजे आणि चिंचवडला 5, असे 5 जागा म्हणजे 15 जागा. 128मधून आम्ही फक्त 15 जागा मागतो. आम्ही 15 ह्यासाठी मागतो. आम्ही 15 प्रामाणिकपणे BJP सोबत आहे ना, फक्त आमचे मतं पाहिजे का तुम्हाला. आणि आज वेळ आली, आम्ही बघतोय उद्या मीटिंग घेऊ, ते बोलतात उद्या घेऊ, उद्या करता करता आज 12 ते 13 दिवस झाले. मीटिंग नाही, चर्चा नाही आणि आम्हाला फक्त लाडू दाखवायचं आहे. काही ठिकाणी जागा दिल्या असेल, पण जे जागा दिलेले ते बोलतात आम्ही 2-3 जागा देऊ. बरं, 2-3 जागा देऊ, ते येण्यासारखे जागा यायला पाहिजे, ह्याची बी त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. जे जागा आम्ही युतीमध्ये देतोय ती जागा त्यांची जबाबदारी निवडून आणायचं. शहराला भाजपने 5 आमदार दिलेत, त्यातल्या एकही आमदारांनी आपल्याशी समन्वय साधलाय का नाही? ह्याच्यामध्ये हे आपल्यापाशी लिस्ट, आम्ही लिस्ट दिली त्यांना आणि ती लिस्ट 12 ते 15 दिवसानंतर आतापर्यंत काय रिप्लाय नाही. अमित गोरके साहेबासंगत बी आम्हाला चर्चा झाली, नंतर शंकर जगताप साहेबासंगत चर्चा, सगळ्यांच्या चर्चा चालू आहे. ते चालू आहे बोले. आणि पिंपरी भोसरीचे आमदार जे आहे त्या आमदारासंगत आतापर्यंत काय चर्चा झाली नाही आणि आमदार काय ऐकत नाही. आणि आमदारांनी आम्हाला डावळाचं काम करत असेल महेशदादा लांडगे साहेब, मग ह्याला आम्हाला आमच्या पद्धतीने जी कृती समिती निर्णय घेणार आहे, कोणत्या ठिकाणी तुम्ही ज्या ठिकाणी तुम्ही दिलेलं आहे ना, आम्ही ते मान्य करू. तिथं दिलं आहे तिथं ठीक आहे, ते आमचेच जागा, ते निवडून यायला पाहिजे, ती जबाबदारी त्यांची आहे. पण ह्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये बाकीचे लोक, माझी नगरसेवक येतं, अनेक नगरसेवकसाठी सगळेजण इच्छुक आहे. त्यांची अपेक्षा तोडायचं काम करायचं असेल केलं तर आमची अजितदादा पवार साहेबांना बी आम्ही लेटर दिलं आणि इथले आमदार जे आहेत अण्णा बनसोडे ह्यांना बी लेटर दिलं. त्यानंतर इथं योगेश भट साहेबांना बी लेटर दिलेलं आम्ही. आम्हाला किती जागा सुटू शकतात, जितके जागा सुटन त्या पद्धतीने निर्णय घेणार. जसं तसं आम्ही उत्तर द्यायला RPI तयार आहे. आमच्या संगत गद्दारी केली तर आमच्या विरोधात जे दिलेले उमेदवार त्यांना पण पाडल्याशिवाय आम्ही राहणार ना रिपब्लिकन पार्टीच्या होते. नक्कीच आपण पाहू शकतो, ही जी नाराजगी आज ही टोकाची होऊन गेलेली आहे. आज याच पक्षातील वरिष्ठ निरीक्षक बाळासाहेब भागवत आपल्याशी संवाद साधताय. साहेब, काय सांगाल? आज प्रोटोकॉलमध्ये साहेबांचा फोटो वापरला जात नाही असं एका बाजूने सांगण्यात येतं आणि दुसऱ्या बाजूने निळा झेंडा वापरायचा नाही, ही तुमची ठाम भूमिका आहे. काय सांगाल यावर? नाही, काय झालं की आठवले साहेबाचे जिथे जिथं कटआउट लागतात BJPचे, जे पॉम्पलेट निघतात त्याच्यामध्ये ते फोटो टाकत नाही. आणि ज्या वेळेस आठवले साहेब या शहरामध्ये या 15 वर्षामध्ये आले, आम्ही आताही मेळावा घेतला होता. त्या मेळाव्यात आम्ही आमदारांना बोलवलं होतं. महेशदादा लांडगे आमदार, त्यानंतर जगताप आमदार आहेत, उमा कापरेताई आहेत, त्याला बोलवलं होतं आणि ह्या सर्वांना आम्ही बोलवलं होतं. गोरके आहे ते त्यांनाही बोलवलं होतं, पण एकाने आमच्या मेळाव्याकडे फिरकले नाहीत, त्यांना गरज नाही. ज्या वेळेस आठवले साहेब येतात त्या वेळेस एकही आमदार येत नाही, त्यांचा अध्यक्ष येत नाही, कुठल्याही कार्यक्रमामध्ये आम्हाला सहकार्य नसतं. आठवले साहेब आले तर त्यांच्या स्वागतालाही एकजण बी येत नाही. या 15 वर्षामधल्या काळामध्ये त्यांनी कधीच भेट दिली नाही. दुसरी गोष्ट की आम्हाला हे म्हणायचं की ज्या शंकर जे आहेत जगताप, त्यांनी ज्यांच्या एरियामध्ये चांगलं काम आहे त्यांच्या भावाने आम्हाला RPIला जागा सोडल्या होत्या पूर्वी. आताही शंकरांनी जगतापची इच्छा आहे
किंवा आर पी आयला 5, 6, 7, 8, 9 जागा सोडल्या पाहिजे आणि त्यांची तशी मनस्थिती आहे आणि त्यांनी आता मला वाटते 2-3 जागा सोडत आहेत. त्या आमच्या जागा आहेत, आता ती निवडून येतात का पाडतात हे काय आम्हाला कळना. मग का अचानकच जर बदलला तिथे उमेदवार तर काय करणार आम्ही. म्हणून मला म्हणायचं की ठीक आहे, त्यांच्याबद्दल किंवा आमचे भोसरी जे आमदार आहेत त्यांना वाटतं की आर पी आय संपल आणि आर पी आयला मी निळ्या वादळाला संपवून टाकीन. हे जे त्यांचा हमपणा आहे त्याला आर पी आय संपवल्याशिवाय राहणार नाही, लक्षात घेतलं पाहिजे. असं नाही समजायचं ताकद आहे, पैसा आहे, गुंडगिरी आहे, सगळं आहे तुमच्याकडं, म्हणून तुम्ही आमच्याकडे मतं घ्यायला येता, आमच्याकडून आम्हाला वापरून घेता नेता म्हणून, भाऊ म्हणून. आणि आम्हाला जर भोसरीमध्ये 1-2 जागा सोडत नसताल तर आम्हाला दिसतंय ना की म्हणजे दादा तर काही जणांचं अशी बोलले की मला आर पी आयचं काही बोलायचं नाही. अशा पद्धतीची त्यांची भूमिका असेल तर त्या भूमिकेला आमचा विरोध आहे. मग येणाऱ्या काळामध्ये सध्या आम्ही गप बसणार नाही. आपण पाहू शकतो हा जो तणाव आहे, हा जो राग आहे, हा रिपब्लिकन पार्टी ऑफच्या पक्षाकडून मोठ्या संख्येने आणि मोठ्या कार्यकर्त्याच्या जमावाने निषेध व्यक्त केला जातो. यातच युवकांची फळी म्हणून आपण काय पाहू, युवक म्हणून आज मोठ्या संख्येने आज तुम्ही वेळोवेळी भाजप पक्ष इतर महायुतीला आपण वेळ देऊन प्रत्येक हजेरी, प्रत्येक सभा आपण गाजवताय, भेटताय, दखल घेताय. काय भूमिका असेल यावर? आमची तर हीच भूमिका आहे की पिंपरी असो किंवा चिंचवड असो किंवा भोसरी असो, या विधानसभेत कमीत कमी साहेबांनी सांगितलं की पहिलं प्रेफरन्स म्हणजे पहिलं भाजपशी बोलणी करा. भाजप जर तुम्हाला सन्मानजनक जागा देत असतील प्रत्येक विधानसभा मतदार वाईज तर तुम्ही त्यांच्याशी युती करा. जर ते तुम्हाला सन्मानजनक जागा देत नसतील तर तुम्ही दुसरे मित्रपक्ष आहेत, राष्ट्रवादी असेल किंवा शिंदे गट असेल. पण आता झालं आहे काय, शिंदे गट आणि बी जे पीची युती होती, मग राहिले फक्त आता अजितदादा. तसं अजितदादांशी आमचं पत्रव्यवहार झालेलं आहे वरिष्ठांचा. तर दादा आता सांगतील काय म्हणजे कशी युती करायची काय. नक्कीच याच शहराचे अध्यक्ष निडर भूमिकेत आपली वेळोवेळी भूमिका मांडत असतात. स्वप्नील जे काय सांगाल, आज आपण या गोष्टीचा दुजाभाव केला जातो एक पक्ष म्हणून, काय सांगाल? आता सध्या तरी भाजपा मित्र पक्षाची वागणूक ही घाणेरड्या पद्धतीची आहे. आता त्यांना गरज राहिली नाही असं दिसून येतं आहे. आणि त्यापैकी आता महायुतीमध्ये NCP अजितदादा किंवा शिवसेना शिंदे गट हे एकत्र आल्यामुळं त्यांना असं वाटत असेल की आपल्याला रिपब्लिकन पार्टी आठवले गटाची गरज नाही आपल्याला, हे असं झालेलं आहे. आणि रिपाईच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय. त्यामुळं आम्ही 16 डिसेंबरला पत्र दिलं होतं भाजपा मित्र पक्षाला. आठवले साहेबांनी ज्याप्रमाणे आम्हाला सांगितलं, सूचना दिल्या, या ठिकाणी मेळावाही झाला. त्या मेळाव्यात आठवले साहेबांनी मार्गदर्शन केलं सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना. त्यामध्ये आठवले साहेबांनी प्रथम भाजपाशी तुम्ही बोलणी करा, तुम्हाला सन्मानपूर्वक जागा सोडतील. पण असं काय झालं नाही, त्यांचा एक फोनसुद्धा येत नाही आम्हाला. आज जी समिती आहे, समन्वयक समिती, त्यांना आमच्यापैकी भरपूर जण आज वरिष्ठ नेते मंडळी आहेत, ते फोन करतात किंवा फोनसुद्धा उचलला गेला जात नाही, टाळलं जातं, त्यांचा फोन उचलला जात नाही, मीटिंगला बोलवलं जात नाही, कसल्या प्रकारचा प्रोटोकॉल त्यांच्याकडून वेगळा वापरला जात नाही. नक्कीच आपण हाच रोष महिलांच्या बाबतीतून कसा असेल, ताई काय सांगाल? एक महिला अध्यक्ष म्हणून आपण या पक्षामध्ये काम करताय, काय भूमिका असेल या गोष्टीबद्दल? मी पिंपरी चिंचवडची महिला शहर अध्यक्ष कमल अशोक कांबळे. आज 20 ते 25 वर्ष झालेले आहे मी या पक्षामध्ये काम करते. आमचे वरिष्ठ नेते बाळासाहेबजी भागवत असतील, आमच्या लताताई ओहाळ असतील, अजितभाई शेख असतील आणि सर्व तरुण मित्र, माझे मुलं. पण आज असं वाटतंय की आम्ही 14 तारखेला जे लेटर दिलं होतं माननीय आमदारांना, शंकरभाऊ जगतापांना, आमचा प्रत्येक कार्यकर्ता तो दिवस त्यांच्या फोनची वाट बघत बसतो. पण असा एकही त्यांचा फोन येत नाही की बाळासाहेब तुम्ही वाट बघताय तर आम्ही या ठिकाणी थांबलोय, तुम्ही या म्हणून. येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय अपेक्षा असतील की एक महिला संघटन पण आपल्या बाजूने मोठ्या प्रमाणात उभं राहतं, एक मोठी फळी तयार होती, मग काय भूमिका असणार आहे? नक्की मतदान आपण त्यांच्यावर जाहीर निषेध म्हणून व्यक्त करणार आहे? नाही, आम्ही निषेधच म्हणून व्यक्त करणार ना, कारण आम्हाला महिलांना तर जागाच सोडत नाही, ते महिलांना सन्मानपूर्वक वागणूक देत नाहीत. मग आम्ही त्यांचा प्रचार कसा करणार?
आता प्रत्येक पॉम्पलेट मी घेऊन आले इथं, प्रत्येक पॉम्पलेटमध्ये पाहते मी माझ्या आठवले साहेबांचा एकही प्रोटोकॉल त्या पॉम्पलेटवरती नसतो. म्हणजे असं का? तुम्ही त्यांचा झेंडा घेऊन फिरता ना, मग त्यांचा फोटो टाकायला काय बिघडतंय तुम्हाला? फोटो का टाकत नाही तुम्ही त्यांचा? म्हणून नक्कीच महिलांची नाराजी निश्चितच आहे ना. महिलांना सन्मानपूर्वक जागा दिल्या पाहिजे, त्यांनी वेळोवेळी आम्हाला बोलवलं पाहिजे. मी आमदारकीला तिन्ही पक्षाचं एवढं तिघांचंही काम केलेलं आहे, तुम्ही पाहिलंच असेल ह्याच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या फेसबुकच्या माध्यमातून पाहिलेलंच असेल ना. एवढं काम करून जर एक महिलाला मी आज 25 वर्ष झालं त्या चिंचवड विधानसभेमध्ये काम करते, एक जागा सोडत नाहीत. नवीन काल परवा माणसं पक्षामध्ये आलेले त्यांना जागा देतात आणि निष्ठावंत जे माणसं असतील त्यांना जागा देत नाहीत. हा काय काय प्रकार आहे हा? नक्कीच. आमच्या वरिष्ठांनी त्याची दखल घेतली या पाहिजे. ठिकाणी आपण महिला नगरसेविका माझी या पण या ठिकाणी निषेध व्यक्त करतात. ताई काय सांगणार आहे, एक समन्वयक भूमिका म्हणून आपली काय बाजू मांडणार आहात? समन्वयक भूमिका म्हणून, मित्रपक्ष म्हणून आठवले साहेब त्यांच्याबरोबर अगदी प्रामाणिकपणे राहतात. आम्हाला वेळोवेळी ते सांगतात की बाबा BJPला मदत केली पाहिजे. लोकसभा विधानसभाला आमचे कार्यकर्ते घाम गळोस्तोवर काम करतात आणि त्यांना निवडून देतात. निवडणुकीच्या पिरियडमध्ये ज्यावेळेस आम्ही त्यांना भेटायला जातो तेव्हा रॅली थांबवून महेशदादा आम्हाला आमच्यासाठी थांबतात. मी त्यांना नमस्कार म्हणते, ते मला जय भीम म्हणतात. ताई ताई जय भीम, आमचा ऊर भरून येतो. अशा वेळेस तुम्ही आम्हाला वापरून घेता आणि मग ज्यावेळेस आमची वेळ येते त्यावेळेस कुठंतरी तुमचा तो 2.5 किलोचा हात आमच्या महिलांच्या डोक्यावर राहू द्या ना. हा हात कशासाठी आहे? महिलांचं संरक्षण करण्यासाठी आहे का महिलांना दाबण्यासाठी? कशासाठी तुम्ही असं करता? ह्या प्रकारची वागणूक आम्हाला मिळती त्या पक्षामध्ये. म्हणून आम्ही सर्वांनी ठरवलं आहे की आमची कोर कमिटी जी आहे ती कोर कमिटी बसेल. अजितदादांशी आम्ही बोलू. 2002ला आमचे 4 नगरसेवक युती होती तेव्हा झाले. 10 जागा सोडल्या होत्या आम्हाला. 10 जागांमधून आमचे 4 नगरसेवक निवडून आले, 2 आमचे कॉपमध्ये घेतले, अशी 6 लोक आमची सत्तेमध्ये होती आणि त्यामुळं आमचा महापौर राष्ट्रवादीचा झाला होता. तर आत्तासुद्धा ह्या वेळेत जर आम्हाला व्यवस्थित दादांनी बोलणी करून जर आम्हाला हे केलं तर परत ते वैभव, गतवैभव आम्ही निर्माण करण्याची ताकद ह्या सर्व आंबेडकरी चळवळीमध्ये आहे. आमचे कार्यकर्ते फाटके असतील पण स्वाभिमानी आहेत आणि त्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांना घेऊन अजितदादांच्या मागं सत्ता घेऊन आणायची आम्ही इथं प्रण केलेलं आहे की ही सत्ता आणू आम्ही. हे भाजपनी लक्षात ठेवावं की आमची घमंड, आमचं हे आम्ही आणूच म्हणून. किती जरी आमचेच नगरसेवक पळवले तरीसुद्धा ह्या ठिकाणी अजितदादाचीच सत्ता आणू आम्ही, हेच आम्ही ठणकावून सांगतो. आणि हे जर केलं नाही तर आंबेडकराची औलाद म्हणून सांगणार नाही, राजकारण सोडून टाकीन मी. नक्कीच हा रोष हा इतका टोकाच्या भूमिकेवर गेला आहे. आज याच पक्षातले कार्याध्यक्ष देखील आपल्यासोबत आहेत. साहेब काय सांगाल, वेळोवेळी आपण भूमिका बजावता, वेळोवेळी तुम्ही त्या महायुतीला म्हणून वेळ देत आहे, आज तुमची भूमिका म्हणून काय असणार आहे? आज या ठिकाणी गेली 10-12 वर्ष झालं भारतीय जनता पार्टीचं आमची युती आहे आणि ही युती असताना आम्ही प्रत्येक इलेक्शनमध्ये त्यांना मदत केलेली आहे. आत्ता इलेक्शनची वेळ आली, नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये आम्ही पक्षाकडे त्या युतीकडं म्हणून मागणी केली 15 जागेची. त्यांनी व्यवस्थित बसून बोलायचं पाहिजे होतं. 15 नाही, 5 देतो, 2 देतो, 3 देतो असं काहीही नाही. फक्त आमचे आदरणीय नेते बाळासाहेब भागवत यांना रोज फोन करणार, उद्या बोलतो आणि ते आम्हाला सांगतो उद्या बोलतो. अशी गेली 14 दिवस त्यांचं ही नाटकं चालू आहेत. इलेक्शन जवळ आलं आहे, आम्ही फॉर्म भरायचे का नाही भरायचं, आमची त्यांना गरज आहे पण त्यांना आमची गरज नाही. आम्हाला टोळो करतात ते लोक, टोलावतात. फॉर्म युतीचं तर बोलतच नाहीत. त्याच्यासाठी आम्ही पर्याय म्हणून काल आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्याशी बोलणी झाली आणि पत्र देऊन आलो आहे. त्यामुळं भारतीय जनता पार्टीला वाटत असेल की आम्ही सगळं काय करतो पैशावरती, पण भारतीय जनता पार्टीला एवढं कळलं पाहिजे हा दलित समाज पैशावर विकत नाही. बाबासाहेबाच्या विचारांना चालणारा पक्ष आहे. आदरणीय रामदासजी आठवलेचे अनेक वेळेस शहरामध्ये आले, कुठला नगरसेवक, कुठला आमदार, कुठला खासदार कुणीही येत नाही. पण या शहरामध्ये जर एखादा मंत्री BJPचा आला, आमचे लोक नेते मंडळी पाय लागूपर्यंत पळतात त्या मंत्र्याला भेटायला. तिथं 4 तास लागतात त्याला भेटी द्यायला. म्हणजे आमच्या नेत्याचे आता इलेक्शन चालू झाले, जे 22 उमेदवार त्याचे पोस्ट पॉम्पलेट निघालेत त्या पॉम्पलेटवरती एक आमच्या आठवल्याचा फोटो नाही आणि आमचा ते झेंडा वापरत असतील. त्या झेंड्यासाठी उद्या सकाळी रितसर मी पिंपरी पोलीस स्टेशनला कंप्लेंट करणार आहे आणि कंप्लेंट करून कोर्टामध्ये जाऊन याचिका दाखल करणार आहे
की या लोकांनी आमचा निळा झेंडा वापरायचा नाही. नक्की